नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. चला, आज सकाळ झाली, मी मुंबईवरून आले, कालच आले. आज म्हटलं काय दाखवायचं तुम्ही, म्हटलं धुपाचे कप असतात ना छोटे छोटे, ते करणार. त्यासाठी मी फुलं घेतली. आता ही फुलं पाहिजेशी ऊन नसल्यामुळे सुकलेली नाही आहेत. आणि हा कडुलिंबाचा पाला आता मी चुलीवरती भाजून घेणार. भाजल्यामुळे याची पावडर होते ना. चूल केले चालू, तर तवा ठेवलाय मी, जरा भाजून घेते. तर कडुलिंबाची पानं आणि फुलं, ही फुलं कशी आपली देवाची सुद्धा फुकट जातात ना, त्यामुळे जमा करून ठेवायची. आता ओलावा असल्यामुळे ती भाजावी लागते. उन्हामध्ये सुकतील ना ज्या वेळेला, तर त्याची पावडर करायची. ठीक आहे. हे शेण घेतलं मी, ओलं फ्रेश शेण आहे. आणि हा भीमसेन कापूर आहे. हा पण धूप आहे. आणि हा धूप मसाला आहे. आणि हा आपण हवन सामुग्री वापरतो ना पूजेसाठी वापरतो ना, ते मी दादरवरून घेऊन आले येताना. कडुलिंबाचा पाला आहे, ही जास्वंदीची वर फुलं आहेत, शेण आहे. आणि हे हवन सामुग्री असते ना पूजेसाठी जी वापरतो आपण, ती आहे. आणि हा भीमसेन कापूर, धूप आहे. आणि हा मसाला आहे, धुपाचा मसाला आहे. ठीक आहे. आणि आपले सुतारकाम करतात ना, त्याची राख असते ना, सुतार लोकांकडे मिळते, आमच्या इथं आहे ना फर्निचरचं, त्या लोकांकडनं मी घेऊन आलेली आहे. पावडर असते ना, लाकडाची पावडर, भुसा. आणि मी तूप नसल्यामुळे मी हे राईचं तेल वापरते. हे साहित्य पुन्हा एकदा बघा. ठीक आहे. या साहित्याचं, हे सगळं साहित्य आहे ना, याचं मी आता पूर्ण मिश्रण करून घेणार आहे. कारण फ्रेश शेण मिळाले, गावाला कसं शेण फ्रेश मिळतं ना, आणि फ्रेशच शेण घ्यायचं. कारण कसं जुनं झालेलं शेण असतं ना, त्याला वास पण येतो. हे एकदम परफेक्ट फ्रेश आत्ताच घेऊन आली. हे बघा कसं वाटतंय. आणि संपूर्ण मी मिश्रण करून, आज मी त्या दिवशी मी धूप केला होता, पण आज मी धूप नाही, आज मी कप बनवणार आहे. धुपाचे जे कप असतात ना, ते बनवणार आहे. आणि त्याच्यामध्ये कसं तुम्ही हे साहित्य ठेवून धूप पेटवता, म्हणजे वरती झाल्यानंतर एक कापूर ठेवायचा असा वरती, आणि तो पेटवायचा. आपल्याला गणपतीला हे साहित्य लागणारच आहे, त्यामुळे मी आत्ता हे करते. पुन्हा अजून करणार आहे, पण आता मी थोडं करते. आणि पुन्हा गणपतीच्या आसपास मी पुन्हा करणार आहे. मला धूप काड्यासुद्धा करायच्या, केलं होतं, संपल्या माझ्या. ठीक आहे. आता मी हे संपूर्ण करून तुम्हाला मी कप दाखवणार आहे. चला. हे हवन सामुग्री जी आपण होमामध्ये टाकतो ना, ती, आणि कापूर वगैरे सगळं मिक्स केलं. मिक्सरला बारीक केलं मी. ते सगळं जसं आपण गव्हाचं पीठ मळतो ना, तसंच मळायचं आहे सगळं यात टाकून. तर हे थोडंसं मी वरून धुपाच्या कपांवरती ठेवण्यासाठी ठेवते बाजूला. हा भुस्सा आहे ना, हा थोडा थोडा टाकायचा. आणि हे सांगायला विसरले, आपल्याकडे तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ जे फुकट जातं ना, ते पीठ असेल तर थोडंसं घ्यायचं यात, कारण ते वेस्ट जात नाही. माझ्याकडे घरघंटी आहे. घरघंटी असल्यामुळे जे वेस्ट पीठ असं जमिनीवर पडलेलं वगैरे असतं, ते असं जमा करू शकतो आपण. ठीक आहे. थोडं थोडं मी राईचं तेल वापरते. तर माझ्याकडे तूप नाही आहे, चालतं राईचं तेल वापरलं तरी. आणि जसं आपण पीठ मळतो ना, त्याप्रमाणे मळून घ्यायचं. बघा, धूप पावडर आहे ना ती, आणि हा धूप, हे सगळं मी हे थोडं थोडं ठेवते मी, कारण मला वरून टाकायचे नंतर. मस्त पिठासारखं मळून घ्यायचं. हे जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं.
ही बाइंडिंग यायला पाहिजे व्यवस्थित. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी माझे प्रयत्न करते ना. ह्या गोष्टी केलेल्या आहेत पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते ना. तेवढं मटेरियल वापरून आम्ही ह्या वस्तू करतो. हे सगळं मटेरियल मी येताना दादरवरनं मुंबईवरनं घेऊन आले. येताना पहिला पण कापूर केला होता मी धूप काढ. आता मी कप बनवते धुपाचे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अशी छोटे छोटे गोळे करायचे आणि कप बनवायचे. आपल्याला साचा नाही ना, तर मी असे बनवते. पूर्ण मटेरियल मिक्स केलं. छोटे छोटे कप बनवायचे. मी राईचं तेल टाकलं कारण माझ्याकडे तूप नव्हतं. मी राईचं तेल टाकलं. छोटे छोटे कप तयार करायचे. तर हवन सामुग्री आहे ना, ती वरून टाकायची. संपूर्ण मिश्रण आहे याच्यामध्ये. कापूर, धूप, सगळ्या गोष्टी ज्या प्रीमिक्स केलं ना तयार, ते पूर्ण आहे ह्याच्यात. हे सगळं अलगद ठेवायचं. शक्यतो उन्हात ठेवायचं नाही, पंख्याखाली सुकवायचं.